या 8 दिवसात सगळ्यात जास्त चर्चा कशाची आहे माहिती? एक तर चालू असलेल्या युद्धाची आणि दुसरी म्हणजे त्याच्या कम्प्लिटली अपोजिट जस्ट झालेलं विरोशचं मॅजिकल असं मस्त लग्न. काय दिसतायत यार ते, काय लुक्स ट्राय केलेले आहेत. ओ माय गॉड! रश्मिका आणि विजय देवराकोंडा त्यांचं जस्ट लग्न झालं. तुम्ही सगळ्यांनी त्याचे प्रचंड पिक्स बघितले असतील, व्हिडिओज त्याचे व्हायरल झालेले आहेत सध्या. तिचे लुक्स सध्या सगळ्यात जास्त चर्चा केल्या जातात. आणि ना जी आता नवीन ब्राईड आहे ना किंवा तिच्या मनात कुठेतरी हे असतेच, मेरे शादी में एक तो लुक मैं करूंगी. रश्मिका जैसा थोड़ा तो ट्राय कुछ करूंगी. तुम्ही पण न्यू ब्राईड आहात का? तुम्हाला पण असं वाटतंय का? चला पटकन खाली कमेंट करायची की कोण कोण रश्मिकाचा हा लुक ट्राय करणार आहे. तिचा वेडिंग लुक असेल, तिचा संगीत लुक असेल, किंवा तिचा जस्ट रिसेप्शनचा लुक असेल, तिचा सीएम ला इन्व्हाइट करायला गेल्यानंतरचा लुक असेल. बाप रे बाप! आपल्यासारखं नाही हो. झाले गेले लग्न, कधी झालं, कुठे झालं, काय झालं, काय बी कळत नाही. असलं नाही. त्यांचे लग्न म्हणजे कसे रॉयल, त्यांचं दिसणं म्हणजे कसं रॉयल. तिने लुक पण तसेच रॉयल आणि अतिशय सुंदर, अतिशय क्यूट ट्राय केलेले. आपल्या इकडच्या नटनट्यांचे कसे निवळ तसले पांढरे, गुलाबी, फिकट फिकट कपडे. पण साऊथ वाल्यांचं तसं नाही. दिसायचंय ना तर राजशाहीच दिसलं पाहिजे, दिसायचंय ना तर ट्रॅडिशनलच दिसलं पाहिजे. एकापेक्षा एक सुंदर अशा डार्क कलरच्या साड्या आणि त्याच्यावर तेवढीच भारी गोल्डची ज्वेलरी. सध्या बऱ्याच आयांना इन्क्लुडिंग मी टेन्शन आले. इतके दिवस वाटायचं की चला पोरग आहे ना म्हणजे सोनं आपल्याकडे येणार. पण आता या विजय देवराकोंडाने जी स्टाईल काढली ना, त्याने जे सोन्याचे दागिने घातले, त्याने जे स्टायलिंग केले, ती सध्या इतकी ट्रेंडी फॅशन झाली किंवा इतके सुंदर दिसतात त्याचे लुक. आता प्रत्येक नवरदेवाला तुम्ही बघाल की मस्तपैकी दागिने घालून मिरवणारच आहे. आता पोराची आई म्हणजे तिला पण टेन्शन, दागिने जमा करायला लागतील का नाही. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय रश्मिकाचे वेडिंग असेल, रिसेप्शन असेल, तिचा इव्हन त्यांच्या गावाकडे जेव्हा ते गेले होते इन्व्हिटेशनसाठी तेव्हाचा लुक असेल, हे सगळे लुक, तिच्या साड्या कोणत्या प्रकारच्या होत्या, कसं स्टायलिंग केलं होतं, दागिने काय होते, हे सगळं काही. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत. वेडिंग लुक होता शिव पार्वती थीमवर इन्स्पायर केलेला. म्हणजे बघा, विजय देवराकोंडाने जे ड्रेपिंग केलं होतं, जी स्टायलिंग केली होती, जी ज्वेलरी किंवा त्याचा ओव्हरऑल जो लुक होता, इव्हन हेअरस्टाईल पासून ते ज्योतिष पर्यंत सगळं काही शिव पार्वती लुकच्या थीम नुसार. तसंच रश्मिकाचं होतं. तिची हेअरस्टाईल असेल, तिची केलेली ड्रेपिंग असेल, साडी चूज केलेली असेल, त्याच्यावरचे दागिने असतील किंवा घातलेले गजरे, केलेला मेकअप, सगळं काही हे सगळं कसं होतं तर शिव पार्वती थीम नुसार. त्या लुकमध्ये होता भगवान शिवशंकरांचं रुबाब, त्यांचा एक ग्रेस, त्यांचं एक तेज. आणि तिच्या लुकमध्ये होतं तसंच माता पार्वती सारखी सुंदर फेमिनाईन पण तितकी स्ट्रॉंग अशी एनर्जी, तितकेच स्ट्रॉंग, तितकेच शार्प पण तितकेच क्यूट दिसणारे, सोज्वळ, सात्विक, सुंदर दिसणारे असे लुक्स. हे लुक्स इतके छान का दिसत होते माहिती का? कारण त्यांचं पेअरिंग आणि त्या दोघांमध्ये असलेलं प्रेम, अर्थात त्याला सगळ्यात जास्त महत्व आहे. कारण तुम्ही कितीही छान स्टायलिंग केलं असेल, किती छान दोघांचं पेअरिंग केलं असेल, पण दोघांची जर केमिस्ट्री व्यवस्थित मॅच होत नसेल तर कोणत्याही लुकला काहीच अर्थ नाहीये. सो तिने वेअर केली होती तर सुंदर अशी रेड कलरची सिल्क, जरी सिल्कची साडी. त्या साडीला सुंदर अशी गोल्डन इंट्रिकेट बॉर्डर होते, त्याच्यावरती छान अशी जरी वर्क केलेलं होतं आणि त्याच्यासोबत फुल ऑन वर्क केलेला ब्लाउज. पण एक गोष्ट इथं लक्षात घेऊ शकतो आपण की तिचा ब्लाउज कुठेही असा चमचमता, फार जास्त असा गॉडी, फार जास्त असा चकाकता सोनेरी नव्हता. तिचा ब्लाउज या टोन मध्ये होता की तिची ज्वेलरी त्यावरती अगदी छान फ्लॅटर करेल. जी इतकी सुंदर, आबा बाबा, एवढी सोन्याची ज्वेलरी आपण आता फक्त इमॅजिनच करू शकतो. ज्या पद्धतीने सोन्याचे भाव वाढलेत, इतकी ज्वेलरी फक्त स्वप्नातच. तिने केसांमध्ये घातलेल्या तिच्या दागिन्यांपासून ते अगदी तिच्या टोज, ते अगदी तिच्या पायातल्यापर्यंत घातलेल्या जोडव्यांपर्यंत सगळं काही सोन्याचं होतं. सो तिने ते मॅचिंग करताना ह्या गोष्टीची काळजी घेतली की कुठेही लुक खूप जास्त गॉडी, खूप जास्त चकाकता होणार नाही, पण त्यासोबतच अतिशय इलिगंट, क्लासी, रॉयल लुक तर आलाच. साऊथ इंडियन ब्राइड्स ना तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, त्यांच्या लग्नामध्ये त्यांचे कलर्स असेच मस्त डार्क असतात. आता सध्या तुम्ही सॅमीचं लग्न झालेलं बघितलं असेल 2-3 महिन्यापूर्वीच. सॅमी म्हणजेच आपली समंथा, आपली उवंटवा गर्ल. तिची सुद्धा साडी अशी सुंदर डार्क रेड कलरची होती. तुम्ही तिचे पण पिक्स बघितले असतील, व्हिडिओज बघितले असतील. तिकडच्या नवऱ्यांना चूज करतानाच त्यांची ट्रॅडिशन, त्यांची जे परंपरा आहे, त्यांचे जे परंपरागत लुक, त्यांच्या ज्या साड्या आहेत त्या शो करायचं अजिबात सोडे. ते इतकं सुंदर त्याच्यामुळेच दिसत होतं कारण तिचा ग्रेस, तिचं दिसणं, तिचं ते सगळं मेंटेन करणं आणि तिच्या आसपासचं बॅकग्राऊंड. तुम्ही पण जर आता जस्ट तुमचं लग्न होणार असेल ना, तर या पद्धतीचा तिचा रेड साडी लुक नक्कीच ट्राय करू शकता.
अतिशय सुंदर व्हाईब येते, अतिशय क्लासी रॉयल एक जो हेरिटेज टच असतो ना, ट्रॅडिशनल हेरिटेज टच, तो या लुकमध्ये 100% मिळतो. तिच्या रिसेप्शन लुकसाठी पण तिने इथे रेड साडी चूज केली. कर्नाटक स्टेटची जी ट्रेडमार्क जी ट्रॅडिशनल त्यांची म्हैसूर सिल्कची साडी आहे ती इथे तिने यूज केलेली आहे किंवा ती इथे तिने ड्रेप केलेली आहे, जी तिच्यासाठी खास कस्टमाइज करून घेतलेली होती. ती साडी डिझाईन केली होती त्यांनी जेड बाय MK या डिझायनर कडून. अतिशय क्लासी दिसणारा, अतिशय सुंदर परंपरागत एक जो नवरीचा लुक असतो, परंपरागत जो नवरीचा ड्रेप असतो, त्या पद्धतीची साडी. इव्हन तुम्ही तिचा जर ब्लाऊज ऑब्झर्व केला तर फुल नेकचा, जिथे कुठेही असा फार मोठा फार उघडा गळा नव्हता, काही नव्हता, छान कोपरापर्यंतचा ब्लाऊज, छान कोपरापर्यंतचा बाह्य असणारा सुंदर असा प्लेन फक्त बॉर्डर असणारा ब्लाऊज आणि त्याच्यावरती ही सुंदर अशी रेड कलरची साडी. त्याच्यावरती परत तिने सगळी गोल्ड ज्वेलरी मॅचिंग केलेली आहे आणि अगदी साधी सिंपल हेअरस्टाईल, तसाच क्लासी इलिगंट मेकअप. कुठेही बटबटीतपणा नाही, कुठेही गच्च भरलेला फार शिमरी फार ग्लिटरी मेकअप नाही, तरी पण लुक किती सुंदर, किती एक क्वीन एनर्जीवाला वाटतोय की नाही. सो हा लुक पण तुम्ही 100% ट्राय करू शकता. रिसेप्शनसाठी असेल, इव्हन वेडिंगसाठी असेल किंवा कोणत्याही फंक्शनसाठी हा लुक तुम्हाला अतिशय छान क्लासी रॉयल एक क्वीन एनर्जीवाला लुक 100% देतो. तिची आणखीन एक अशीच क्लासी साडी क्लासी लुक म्हणजे ते जेव्हा त्यांच्या स्टेटच्या CM ना, तेलंगणा स्टेटच्या CM ना इन्व्हाइट करायला गेले होते, त्यावेळी जी तिची ऑलिव्ह ग्रीन कलरची कांजीवरम साडी होती. ओ माय गॉड, त्या साडीला तोडच नाही. प्रत्येकीकडे एक तरी कांजीवरम असायलाच पाहिजे राव. कांजीवरम म्हणजे ना रॉयल क्लासी, जे म्हणतात ना एक असं महाराणी टाईप लुक असतो ना. तुम्ही इव्हन रेखाचे लुक बघा, आपल्याकडच्या ज्या ऍक्ट्रेस रेखा आहेत त्यांच्या ऑलमोस्ट कांजीवरम साड्या असतात. काय लुक देतात, काय एनर्जी देतात, काय व्हाईब देतात, विचारू नका. सो कांजीवरम साडी असायलाच हवी. तिने इथे स्टाईल केली सुंदर अशी ऑलिव्ह ग्रीन कलरची कांजीवरम, त्याच्यावर त्याच पॅटर्न मधला प्लेन असा ब्लाऊज, ज्याला फक्त छान अशी बॉर्डर होती आणि साधा सिंपल अतिशय क्लासी दिसणारा अतिशय छान असा नो मेकअप लुक दिसतोय. किती छान. आणि त्यासोबतच शादी के बाद ग्लो तो आता है, तिच्या चेहऱ्यावर जो ग्लो दिसतो ना, ओ माय गॉड. प्रत्येक नवरीच्या चेहऱ्यावर असतो का? माझ्या होता का बरं? 10 वर्ष झाले लग्नाला, आता काही बी आठवत नाही. तुम्हाला आठवतोय का? किंवा तुमच्या चेहऱ्यावर असा ग्लो आला होता का? तुम्हाला असं वाटतंय का की लग्नानंतर तिच्या चेहऱ्यावरती फार जास्त ग्लो आलेला आहे म्हणून? चला पटापट कमेंट करायच्या. हा लुक पण इतका क्लासी का दिसत होता माहिती का? केलेलं सिंपल स्टायलिंग आणि त्यासोबतच त्याच्यावरती मॅच केलेली ज्वेलरी, केलेलं सिंपल हेअरस्टाईल. लुक आपल्याला जर क्लासी करायचं असेल ना, इलिगंट करायचं असेल, कमीत कमी छान असं मिनिमल स्टायलिंग करायला हवं. साडी रिच असणारी, साडी छान छान पॅटर्नची असणारी, पण फार जास्त अशी गॉडी नसावी. जगा मगा मला बघा या प्रकारचा लुक केला की तो अजिबात क्लासी दिसत नाही. सो तुम्हाला हे लुक कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगायचे. आणि विरोशला आपल्याकडनं हॅपी मॅरिड लाईफ. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि अशा स्टायलिंगच्या व्हिडिओसाठी द पिंक अफेअर या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.